नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SUBT यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी गौरव पवार. आज आपण पाहणार आहे इनइक्वालिटीमध्ये येणाऱ्या ज्या आयदर ऑरच्या केसेस आहे, जे एक्झाम्पल वारंवार पेपरमध्ये विचारले जाणार आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की ते एक्झाम्पल कसे टॅकल करायचे किंवा कसे सॉल्व्ह करायचे. तर बघा, आयदर ऑरचे केसेस शिकताना तुम्हाला पहिले लक्षात ठेवायची गोष्ट जी आहे की तुम्हाला ज्या 3 रूल आहे, त्याला आपण रूल नाही म्हणू की फक्त त्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या लक्षात ठेवायचे आहे. पहिला रूल म्हणजे की सब्जेक्ट प्रेडिकेट मस्ट बी सेम. आपल्याला सब्जेक्ट प्रेडिकेट हा सेम पाहिजे. बघा, जर समजा आपल्याला स्टेटमेंटमध्ये जर काही ए आणि सी बद्दल काहीतरी रिलेशन दिलेलं असेल, तर बघा मी म्हणतो ए ग्रेटर आहे किंवा ए आहे इक्वल आहे, तर बघा सब्जेक्ट आणि प्रेडिकेट दोन्ही आहे जे काही आहे ते सेम आहे. त्याच्यानंतर बोथ कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली रॉंग, दोन्ही कन्क्लुजन हे इंडिव्हिज्युअली रॉंग असले पाहिजे. म्हणजे आपल्या स्टेटमेंटमध्ये हे दोन्ही कन्क्लुजन हे जे आहे ते रॉंग असले पाहिजे. त्याच्यानंतर बोथ कन्क्लुजन व्हेन कंबाईन शुड बी ट्रू. ज्यावेळेस हे दोन्ही कन्क्लुजन आपण कंबाईन करू त्यावेळेस येणारा रिझल्ट जो आहे तो आपल्या स्टेटमेंटमध्ये प्रूव्ह झाला पाहिजे. आपण पाहू, एक्झाम्पल घेतल्यानंतर तुमच्या या गोष्टी लक्षात येऊन जाईल. बघा, हे पहिलं एक्झाम्पल आहे. इथं काय म्हटलं आहे, आपलं स्टेटमेंट जे आहे ते 100% ट्रू असते. त्याच्यानंतर आता कन्क्लुजन जे दिलं आहे त्या कन्क्लुजनमध्ये म्हणते की यम इक्वल टू टी. आता यम आणि टीचं रिलेशन देत असताना हे रिलेशन आपल्या स्टेटमेंटमध्ये ट्रू झालं पाहिजे. बघा, इथे काय म्हणतो, यम जो आहे हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे ओपेक्षा, आणि ओ जो आहे तो ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे जीपेक्षा, जी हा इक्वल आहे आरचा, आणि आर जो आहे हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे एनपेक्षा. याच्या आधी या चॅप्टरचं थोडंसं एक बेसिक जे सिम्बॉल आहे त्याच्याबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन असली पाहिजे. बघा, जे हा पूर्ण चॅप्टर जो आहे इनइक्वालिटी, हा चॅप्टर 3 सिम्बॉलवर बेस आहे. पहिला ग्रेटर, लेस, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन ऑर इक्वल टू आणि इक्वल टू. बघा, सिक्वेन्सनुसार पाहत असताना जर समजा आपल्या स्टेटमेंटमध्ये जर ग्रेटर किंवा लेस हे सिम्बॉल प्रेझेंट असतील त्यावेळेस पहिलं प्राधान्य या सिम्बॉलला देण्यात येते किंवा द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जर समजा आपल्या स्टेटमेंटमध्ये हे सिम्बॉल प्रेझेंट नसतीलच त्यावेळेस मात्र आपण सेकंड प्राधान्य जे आहे किंवा सेकंड जे आपण प्रायोरिटी आहे ते या सिम्बॉलला द्यायला पाहिजे. आणि ज्यावेळेस हे सिम्बॉल प्रेझेंट नसतील त्यावेळेस आपण इनडायरेक्टली जे आन्सर आहे ते इक्वल टूच येणार आहे. बघा, आता इथे काय म्हणलेलं आहे की यम इज इक्वल टू टी. आता बघा, यम इज इक्वल टू टी म्हणत असताना यम आणि टीच्या मधात जे रिलेशन आहे ते रिलेशन आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. मीन्स यम जो आहे हा ग्रेटर आहे किंवा इक्वल आहे टीपेक्षा. आता हे तर रॉंग झालं. दुसरी गोष्ट, नंतर दुसरं कन्क्लुजन काय म्हणते की यम जो आहे हा ग्रेटर आहे टीपेक्षा. बघा, आता सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे. दुसरी गोष्ट, त्याच्यानंतर दोन्ही इंडिव्हिज्युअली रॉंग आहेत. आता आपला तिसरा नियम जो आहे तो म्हणते की दोन्ही कन्क्लुजन कंबाईन करून आपला तो रिझल्ट आला पाहिजे. बघा, आपल्या स्टेटमेंटमध्ये अशी कुठली गोष्ट आहे किंवा असं कुठलं रिलेशन आहे की जे 100% ट्रू होणार. बघा ना, यम आणि टी बद्दल असं कुठलंही एक रिलेशन असलं जे 100% ट्रू झालं पाहिजे. बघा, यम आणि टी बद्दल फक्त एकच रिलेशन 100% ट्रू होऊ शकतं, ते म्हणजे यम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टी. तर बघा, या दोघांना कंबाईन केल्यानंतर आपला रिझल्ट काय निघतो, तो यम हा इक्वल आहे म्हणते टीच्या, नंतर यम हा ग्रेटर आहे म्हणते टीपेक्षा. म्हणजेच आपण या दोघांना कंबाईन केलं तर आपला रिझल्ट हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू येतो. मी याला या प्रकारे असं लिहू शकतो, यम ग्रेटर टी. म्हणजेच हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट या दोघांना कंबाईन केल्यानंतर भेटतो. म्हणूनच आयदर 1 or 2 आर करेक्ट. आयदर 1 or 2 आर करेक्ट. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू सेम याच प्रकारे. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणते. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला इथं 3 कन्क्लुजन दिलेले आहे. बघा, इथे काय म्हणते की बी हा ग्रेटर आहे म्हणते ई पेक्षा. बघा, आपण बी पासून ई पर्यंत जात असताना आपल्याला मधात कुठकुठले सिम्बॉल येतात ते पाहायचं आहे. बघा, बी पासून ई पर्यंत जात असताना पहिलं जे सिम्बॉल आहे ते ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूचं आहे, दुसरं सिम्बॉल आहे ते ग्रेटर दॅन ऑर इक्वल टूचं आहे, तिसरं सिम्बॉल इक्वल टूचं आहे. म्हणजे यात आपण डायरेक्ट सांगू शकत नाही की बी हा ग्रेटर आहे म्हणून ई पेक्षा. म्हणून हे काय होईल, हे इंडिव्हिज्युअली रॉंग होईल. त्याच्यानंतर ई इज इक्वल टू बी म्हणते. ज्या मी सांगितलेलं आहे तुम्हाला त्याप्रमाणे की जर समजा आपल्या स्टेटमेंटमध्ये हे सिम्बॉल प्रेझेंट असेल तर आपण इक्वल टूला प्रायोरिटी देऊ शकत नाही किंवा इक्वल टूला आपण महत्त्व देऊ शकत नाही. म्हणजेच ई इक्वल टू बी होणार नाही. आता दुसरी गोष्ट, जर या दोन्ही कन्क्लुजनबद्दल बोलायचं झालं म्हटलं म्हणजे बघा, आपल्याजवळ बी आहे, ई आहे, म्हणजे सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे. त्याच्यानंतर ई आहे आणि पुन्हा बी आहे म्हणजे सब्जेक्ट प्रेडिकेट सेम झाला. आता सब्जेक्ट प्रेडिकेट सेम झाला, या दोघांनाही कंबाईन करून मला तो रिझल्ट भेटतो का जो माझ्या स्टेटमेंटमध्ये ट्रू होतो हे आपल्याला पाहायचं आहे. बघा, आपल्या स्टेटमेंटमध्ये असं कुठलं रिलेशन ट्रू होईल ई आणि बी बद्दल. बघा, तर बी आणि मला बी पासून ई पर्यंत जात असताना मला हे सिम्बॉल दिसते, तर माझा रिझल्ट जो येईल
तो येईल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ई किंवा ई लेस दॅन ऑर इक्वल टू बी. मी जर या दोघांना कंबाईन करतो तर मला इथून ग्रेटरचं सिम्बॉल भेटते आणि इथून इक्वलचं म्हणजे हा माझा रिझल्ट होतो आणि हा इनडायरेक्टली काय होतो तर आपल्या स्टेटमेंटमध्ये ट्रू होतो. म्हणून दोन्ही कन्क्लुजन ट्रू होणार. यालाच आपण म्हणतो आयदर ऑर. याला काय म्हणतो आपण आयदर ऑर. ठीक आहे. आता तिसऱ्या कन्क्लुजनबद्दल बोला. मुद्दामून हे कन्क्लुजन टाकण्याचं कारण असं की मुलांच्या खास करून चुका इथे होतात. बघा आपण ज्यावेळेस सॉल्व करतो त्यावेळेस आपण सॉल्व करत असताना गडबडमध्ये पाहतो की आपल्याला सब्जेक्ट प्रेडिकेट सेम दिसतो. बरं, सब्जेक्ट प्रेडिकेट ज्यावेळेस सेम आहे BE BE बघा या दोनबद्दल तर आपण बोललो. आता जर समजा हे आपल्या एक्झाममध्ये आलं, ठीक आहे, हे जर आपल्या एक्झाममध्ये आलं तर बघा काय होतं आपल्याला वाटतं ई आहे बी आहे बी आहे ई आहे म्हणजे आपले सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे. दुसरी गोष्ट या दोघांबद्दल पाहिलं तर हे दोन्ही इंडिव्हिज्युअली रॉंग आहे कारण की आपल्या स्टेटमेंटमध्ये लेस सिम्बॉल नाही आहे. आपल्या इथं लेस दॅन ऑर इक्वल टू आहे ई बद्दल जर बोलायचं झालं म्हटलं म्हणजे. पण मी जर या दोघांना कंबाईन करतो जो आपला आयदर ऑरच्या केसमधला तिसरा नियम आहे की दोघांना कंबाईन केल्यानंतर मला रिझल्ट जो भेटला पाहिजे तो 100% स्टेटमेंटमध्ये ट्रू असला पाहिजे. बघा मग इथे करून पहा. पण याचा बी आणि ईला जर मी कंबाईन करतो तर हा माझा रिझल्ट भेटतो की मला बी हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू भेटतो ईपेक्षा. पण या दोन्ही सिम्बॉलला ज्यावेळेस मी कंबाईन करेल त्यावेळेस हा सिम्बॉल भेटेल मला लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजेच बी लेस दॅन ऑर इक्वल टू ई. म्हणजे या दोघांना कंबाईन केल्यानंतर मला ते गोष्ट प्रूव्ह होत नाही जे आपल्याला या तिसरा नियम सांगते की दोघांना कंबाईन केल्यानंतर रिझल्ट हा आपल्या स्टेटमेंटमध्ये ट्रू झाला पाहिजे. म्हणून हे आयदर ऑर होत नाही. याचा आन्सर असं येईल की फर्स्ट अँड सेकंड आयदर ऑर अँड थर्ड रॉंग. ठीक आहे, हे गोष्ट समजली असेल तुम्हाला. बघा फक्त या केसेसमध्ये थोडंसं लक्षात असं ठेवायचं आहे, एकदम सोपी आहे. फक्त लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी की आपल्या दोन्ही कन्क्लुजनला कंबाईन केल्यानंतर स्टेटमेंटमध्ये ती गोष्ट ट्रू झाली पाहिजे. ठीक आहे, चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. ठीक आहे, तर नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय म्हणते बघा इथे 3 कन्क्लुजन दिलेले आहे. बघा इथे काय म्हणलं आहे की पहिल्या कन्क्लुजनमध्ये यस आणि एन बद्दल बोलल्या गेला, दुसऱ्यामध्ये यस आणि एनमध्ये एन बद्दल बोलल्या गेलेला आहे. बघा आता काय करायचं आहे ज्यावेळेस आपण स्टेटमेंट पाहतो एक्झाममध्ये खास करून जर समजा क्लर्क लेवलची एक्झाम असेल किंवा PO लेवलची एक्झाम असेल त्यामध्ये अशा प्रकारचे 5 पैकी 3 प्रॉब्लेम असे असतात जिथं कनेक्ट करावं लागतं. डायरेक्ट सध्या प्रॉब्लेम विचारत नाही आहे. आता बघा सध्याच्या एक्झाम पॅटर्नचा किंवा एक्झामचा जर फ्लो पाहिला आपण तर त्यामध्ये या अशा प्रकारचे एक्झाम्पल खूप विचारलेले आहे. बघा आपल्याला काय विचारलं आहे एन आणि यसचं रिलेशन विचारलेलं आहे. एन आणि यसचं रिलेशन विचारलं असताना पहिले आपल्याला त्याला कनेक्ट करावं लागेल. म्हणजे पहिले ती गोष्ट जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला काय करावं लागेल कनेक्ट करावं लागेल. ठीक आहे, आता स्टेटमेंट कनेक्ट करत असताना आपल्याला ही गोष्ट एक भानावर ठेवायची आहे की ज्यावेळेस आपण कनेक्ट करतो त्यावेळेस आपल्या स्टेटमेंटचं मिनिंग चेंज नाही झालं पाहिजे किंवा सिम्बॉल चेंज होऊ शकतात. पण मिनिंग चेंज नाही झालं पाहिजे. ठीक आहे, बघा कसं. आता बघा एन आणि यसला असा कनेक्ट करताना असा कुठला कनेक्टर आहे जो या दोघांना कनेक्ट करेल मला ते पाहायचं आहे. बघा यस पासून जात असताना मला इथं ओ दिसतो आणि एन पासून जात असताना मला ओ दिसतो. बघा आता मी ॲज इट इज पहिले ओ आणि यसचं रिलेशन जे आहे ते लिहून घेतो. ओ आणि यसचं रिलेशन आहे की ओ लेस दॅन ऑर इक्वल टू यस किंवा यस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ओ आहे. त्याच्यानंतर एन आणि ओचं काय रिलेशन आहे तर एन आणि ओचं हे रिलेशन आहे की एन हा ओपेक्षा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे म्हणजेच ओ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एन आहे. म्हणजे मी याला असं लिहू शकतो. बघा सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे पहिले कनेक्ट करणं. ठीक आहे, आता तुम्ही कनेक्ट केल्यानंतर बघा इथे सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे म्हणजे पहिला नियम जो आहे तो आपला ट्रू झाला. त्याच्यानंतर काय म्हणतो की दोन्ही कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली रॉंग पाहिजे. बघा आता एन आणि यसपर्यंत जात असताना आपल्याला एन आणि यसमध्ये रिलेशन आहे की यस हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे एनपेक्षा. म्हणजे इक्वल टूचं येणार नाही, पहिलं रॉंग. दुसरं म्हणते की यस हा 100% ग्रेटर आहे. बघा 100% ग्रेटर म्हणजे कसं याचा अर्थ असा होतो की जर समजा आपल्याजवळ एनकडे जर समजा काहीतरी 10 चॉकलेट असतील तर ओकडे ग्रेटर आहे किंवा इक्वल आहे म्हणजेच 10 किंवा 15 असतील. समजलं का 10 किंवा 15 असतील म्हणजे आपण यात कन्फर्म सांगू शकत नाही की ओ जवळ जास्त आहे. सेम ॲज इट इज हा सिम्बॉल मीन्स तो या दोनपैकी आपण एक कुठलाही सिम्बॉल यूज केला तरी चालतो कारण की दोघांचाही मिनिंग सेमच आहे. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर हे दोन्ही कन्क्लुजन जे आहे ते इंडिव्हिज्युअली रॉंग आहे. आता बघा या दोघांना कंबाईन केल्यानंतर आपला तिसरा नियम जो म्हणतो की दोन्ही कन्क्लुजनला कंबाईन केल्यानंतर ते आपल्या स्टेटमेंटमध्ये ट्रू झालं पाहिजे. मग दोन्हींना कंबाईन करून पहा. दोघांना कंबाईन केल्यानंतर रिझल्ट काय भेटतो की यस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एन म्हणा किंवा एन लेस दॅन ऑर इक्वल टू यस म्हणा. त्याच्यानंतर बघा हे दोन्ही कंबाईन केल्यानंतर मला तो रिझल्ट भेटतो का तर हो तो रिझल्ट मला भेटतो. मला एन पासून यसकडे जात असताना ग्रेटर दॅन इक्वल टू पहिलं सिम्बॉल लागते, दुसरं सिम्बॉल
ग्रेटर दॅन इक्वल टू लागते, म्हणजेच यस हा एनपेक्षा ग्रेटर आहे. बघा मी वाचताना ग्रेटर जरी वाचत असेल तर माझा मिनिंग चेंज नाही होत आहे. तुम्ही म्हणसाल की सर हे सिम्बॉल ग्रेटर दॅन इक्वल लेस दॅन इक्वल टू आहे, तुम्ही याला ग्रेटर का म्हणत आहे? मी वाचताना यस ग्रेटर म्हणत आहे, एन ग्रेटर नाही म्हणत आहे. बघा यस ग्रेटर दॅन इक्वल टू ओ आणि ओ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एन, म्हणजेच तुमचा मिनिंग जो आहे हा चेंज नाही होत आहे. म्हणजेच हे काय होईल, आयदर 1 or 2 आर करेक्ट. ठीक आहे. याच प्रकारे काही दुसरे एक्झाम्पल पाहू. बघा कन्क्लुजनमध्ये काय म्हणते की आर ग्रेटर आहे म्हणते पीपेक्षा आणि आर इक्वल टू पी. बघा आता आपल्याला आर आणि पीला कनेक्ट करणारं कोण आहे ते पाहायचं आहे पहिलं, कारण का दोन्हीमध्ये काय आहे, जो आहे तो कॉमा आहे. आता बघा आर आणि पीला कनेक्ट करणारा पुन्हा ओ आहे, तर मला पहिलं ओ आणि आरचं रिलेशन काय आहे ते लिहून घ्यायचं आहे. बघा ओ आणि आरचं रिलेशन जे आहे तो ओ हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे आरपेक्षा. ठीक आहे. नंतर ओ आणि पीचं रिलेशन काय आहे, तर पी हा लेस आहे म्हणते ओपेक्षा. बरं, किंवा ओ ग्रेटर आहे पीपेक्षा. आता बघा पहिले आरपासून पीपर्यंत जात असताना, बघा मी आरपासून पीपर्यंत येत असताना मला ही गोष्ट ट्रू होते काय, की पी हा 100% लेस आहे ओपेक्षा, किंवा आर हा 100% ग्रेटर आहे पीपेक्षा. दुसरी गोष्ट त्याच्यानंतर आता ज्या वेळेस ग्रेटर असेल त्यावेळेस इक्वल टूचा काही विषयच येत नाही. जर एखादी गोष्ट ग्रेटर असेल, मी म्हणलं की हा पी जो आहे हा लेस आहे आरपेक्षा, तर मग तो इक्वल नसू शकतो. एक तर तो ग्रेटर असेल किंवा लेस असेल, तो इक्वल नाही आहे, कारण की आपल्या स्टेटमेंटमध्ये ते सिम्बॉलच या दोघांच्यामध्ये प्रेझेंट नाही आहे, म्हणून हे काय होईल, रॉंग होईल. आता बघा सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे. ठीक आहे, सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे, पण आपलं पहिलं जे कन्क्लुजन आहे हे ट्रू होत आहे आणि आपला नियम म्हणते की बोथ कन्क्लुजन आर रॉंग. म्हणजे जर आयदर ऑरची केस पाहायची असेल तर आपल्याला दोन्ही कन्क्लुजन हे 100% काय पाहिजे, तर रॉंग पाहिजे. सब्जेक्ट प्रेडिकेट सेम असून चालत नाही. आता विद्यार्थ्यांकडून गडबड काय होते, ज्या वेळेस आपण सेक्शन सॉल्व करतो, रिजनिंग सेक्शन सॉल्व करतो, त्यावेळेस आपला अप्रोच हा असते की आपल्याला पूर्ण क्वेश्चन अटेंड करायचे किंवा पूर्ण क्वेश्चन सॉल्व करायचे. त्यामध्ये आपली सब्जेक्ट प्रेडिकेटमध्ये गडबड होऊ शकते. काय होते की आपण जर पाहिलं की आर दिसतो, पी दिसतो, आर दिसतो, पी दिसतो, आपण डायरेक्ट आयदर ऑर क्लिक करतो. पण बघा जर समजा एखादं कन्क्लुजन ट्रू होत असेल तर आयदर ऑरची केस लागत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पहा, इथे काय म्हणतो, आर इक्वल टू पी आणि आर लेस आहे म्हणते पीपेक्षा. बघा आता इथे आर लेस म्हणलं, जर बघा दोन्ही कन्क्लुजन जे आहे ते आपली इंडिव्हिज्युअल रॉंग आहे. आता कसं, इथे काय म्हणतो की पी हा ग्रेटर आहे आरपेक्षा, जो की आपला जो रिझल्ट आहे की पी हा लेस आहे आरपेक्षा, म्हणजेच इनडायरेक्टली आर ग्रेटर आहे पीपेक्षा. पण इथं पाहताना पी ग्रेटर होऊन आला, मग त्यांना काय होते की दोन्ही तर रॉंग आहे. नंतर सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे, म्हणजे आपल्या आयदरच्या केसमधले दोन्ही नियम इथं ट्रू होऊन राहिले. दोन्ही नियम ट्रू झाले, पण बघा या दोघांना कंबाईन केल्यानंतर तो रिझल्ट भेटतो का, जो रिझल्ट आपल्याला पाहिजे. आपल्याला रिझल्ट काय पाहिजे, आपल्याला या दोघांना कंबाईन केल्यानंतर पी लेस दॅन ऑर इक्वल टू आर पाहिजे. ठीक आहे, किंवा ठीक आहे, अरे एक मिनिट इथं थोडंसं रॉंग झालं आहे. बघा हे असं नाही, हे पाहिजे होतं आर लेस दॅन ऑर इक्वल टू पी. हा रिझल्ट आपल्याला या दोघांना कंबाईन करून, बघा इथे काय आहे, आर लेस आहे म्हणजेच पी ग्रेटर आहे, किंवा इथं इक्वल आहे, या दोघांना कंबाईन करून मला हा रिझल्ट पाहिजे होता, जो की स्टेटमेंटमध्ये 100% ट्रू झाला पाहिजे. आता बघा इथे 100% जे आहे तो आर जो आहे हा ग्रेटर आहे पीपेक्षा, हा म्हणतो की ग्रेटर दॅन ऑर इक्वल पाहिजे. म्हणजे बघा मी तुम्हाला सांगितलं, ज्या वेळेस हे सिम्बॉल प्रेझेंट असेल आपल्या स्टेटमेंटमध्ये त्यावेळेस याला प्राधान्य देता येत नाही, हे बेसिक आहे. याच्यामध्ये काय आहे की या सिम्बॉलला पहिले प्राधान्य द्यावं लागते, म्हणजेच हे काय होईल, रॉंग होईल. इथे आयदर ऑर येणार नाही, इथे आन्सर येईल नायदर 1 nor 2 इज करेक्ट. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. बघा नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय म्हणलेलं आहे, आपल्याला काही स्टेटमेंट दिलेलं आहे. स्टेटमेंटनुसार आपल्याला म्हणते की एल ग्रेटर डब्ल्यू आणि ओ इक्वल टू डब्ल्यू. बघा आता ज्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगितलं त्यावेळेस सांगितलं पहिला नियम की सब्जेक्ट प्रेडिकेट सेम पाहिजे. आता बघा इथे सब्जेक्ट प्रेडिकेट वेगळे आहे. खास करून असे एक्झाम्पल विचारत नाही, पण पेपर जर समजा डिफिकल्ट करायचं असेल किंवा इनइक्वालिटीचे क्वेश्चन डिफिकल्ट करायचे असेल त्यावेळेस हे क्वेश्चन विचारू शकतात. बघा इथे सब्जेक्ट प्रेडिकेट सेम नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. बघा काय होते, आपण जेव्हा स्टेटमेंटमध्ये पाहत असताना बघा आपल्याला यल पासून डब्ल्यू पर्यंत जायचं आहे. बघा यल पासून डब्ल्यू पर्यंत येत असताना हा म्हणतो की यल हा ग्रेटर आहे म्हणते डब्ल्यू पेक्षा, पण बघा इथं काय होतो की यल हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे डब्ल्यू पेक्षा, म्हणजेच डब्ल्यू हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे यल पेक्षा, म्हणजे हे काय होईल, रॉंग होईल. बघा पहिलं रॉंग झालं. नंतर म्हणतो की ओ इक्वल टू डब्ल्यू. आता बघा ज्या वेळेस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किंवा लेस दॅन ऑर इक्वल टूचा सिम्बॉल प्रेझेंट असेल स्टेटमेंटमध्ये त्यावेळेस इक्वल टूला महत्त्व दिल्या जात नाही. बरं, म्हणजे हेही रॉंग होईल. आता बघा इथे सब्जेक्ट प्रेडिकेट सेम नाही आहे, पण तरी आयदर ऑरची केस लागते. कशी काय, बघा हा यल इज इक्वल टूच ओ आहे, म्हणजे मी या यलला खोडून इथं ओ लिहू शकतो, बरोबर. आता
जर समजा हा यल इक्वल टू ओ आहे म्हणजे मी यलला खोडून ओ लिहू शकतो, म्हणजेच मी या ओला खोडून पण इथं यल लिहू शकतो ना, कारण की इक्वल टू म्हणजे सारखे, दोन्ही समांतर आहे, दोन्ही सारखे आहे. म्हणजेच आता या दोघांना कंबाईन केल्यानंतर इथे काय होतो की यल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू डब्ल्यू लिहू शकतो, किंवा कारण यल जो आहे हा इक्वल टू ओ आहे म्हणजेच मी यल ग्रेटर दॅन इक्वल टू डब्ल्यू लिहू शकतो. आता या दोघांना कंबाईन केल्यानंतर मला हा रिझल्ट भेटतो आणि हा रिझल्ट माझ्या स्टेटमेंटमध्ये ट्रू होतो का मला हेच पाहायचं आहे. बरं ठीक आहे. आता बघा डब्ल्यू पासून यल पर्यंत जात असताना बघा डब्ल्यू हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे जी पेक्षा, किंवा जी हा लेस दॅन ऑर इक्वल टू आहे यल पेक्षा, म्हणजेच यल हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे डब्ल्यू पेक्षा. या दोघांना कंबाईन केला मला हा रिझल्ट भेटतो, म्हणजेच याचा आन्सर येईल आयदर 1 और 2. ठीक आहे. आता ही एक गोष्ट पाहण्यात घ्या, इथं बघा सब्जेक्ट प्रेडिकेट सेम नाही आहे, पण या दोघांमध्ये इक्वल टूचं साईन आल्या कारणाने काय होते की यल इक्वल टू ओ म्हणू शकतो किंवा ओ इक्वल टू आपण यल म्हणू शकतो. ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, इथे चुका होऊ शकतात लेकरांच्या. दुसरी गोष्ट, आता बघा कन्क्लुजनमध्ये इथं काय म्हणतो, यल ग्रेटर आहे म्हणते टी पेक्षा. बघा यल जो आहे हा ग्रेटर आहे म्हणते टी पेक्षा. आता यल पासून टी पर्यंत येत असताना इथे मला अपोजिट सिम्बॉल आले, आणि इनइक्वालिटीमध्ये बेसिक आहे की ज्या वेळेस आपल्या स्टेटमेंटमध्ये अपोजिट सिम्बॉल येतात त्यावेळेस डायरेक्ट रॉंग असते, त्याला काही चेक करायची गरज नाही ज्यावेळेस अपोजिट सिम्बॉल आले. कारण एक तर तो म्हणते की डब्ल्यू पेक्षा ग्रेटर आहे किंवा इक्वल आहे, आणि डब्ल्यू जो आहे हा जी पेक्षा ग्रेटर आहे किंवा इक्वल आहे, यात आपण सांगू शकत नाही. फॉर एक्झाम्पल जर समजा या दोघांमध्ये रिझल्ट आपण जर समजा या डब्ल्यू आणि टी बद्दल बोललो तर एक सांगू शकतो की डब्ल्यूचं वय जर समजा 50 इयर असेल तर टीचं किती असेल, एक तर 50 किंवा 50पेक्षा जास्त असेल. बरं ठीक आहे. आणि या जी बद्दल बोलायचं झालं तर जी पण हा डब्ल्यू पेक्षा मोठा आहे, एक तर 50 त्याचे असेल किंवा 50पेक्षा जास्त असेल, म्हणजे या दोघांमध्ये आपण रिझल्ट सांगू शकत नाही, म्हणून याचा आन्सर आपल्याला सांगता येत नाही. बरं, म्हणजे हे चूक झालं. आता यल इज इक्वल टू टी. बघा यल पासून टी पर्यंत जात असताना या दोघांमध्ये इक्वल टूचं साईन नाही आहे, म्हणजे हे काय झालं, रॉंग झालं. आता बघा सब्जेक्ट प्रेडिकेट दोन्ही सेम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दोन्ही कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली रॉंग आहे, पण या दोघांना कंबाईन केल्यानंतर यल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टी हा रिझल्ट मला स्टेटमेंटमध्ये पाहिजे. तर हा रिझल्ट स्टेटमेंटमध्ये ट्रू होते का, तर इथे ट्रू होत नाही, कारण की इथे अपोजिट सिम्बॉल आलं म्हणून हे ट्रू होत नाही. बघा ज्यावेळेस आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपण पाहतो की दोन्ही रॉंग आहे. त्याच्यानंतर दोन्ही रॉंग असल्यानंतर सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे तर आपण डायरेक्ट आयदर ऑर जातो, ते एक न करता इथे चुकी होऊ शकते. या गोष्टी लक्षात ठेवण्यासारखे दोन्ही हे एक्झाम्पल इम्पॉर्टंट आहे, याला वारंवार पहा, व्हिडिओला पुन्हा पहा, नाहीच नसेल समजलं तर. काय आहे की ओ डब्ल्यू आणि इथे यल आणि डब्ल्यू सब्जेक्ट प्रेडिकेट बदलला, पण हे दोघं इक्वल टूला आल्या कारणाने काय आहे की जो यल आहे तोच ओ असं आपण म्हणू शकतो, किंवाच मी या यलला कडून ओ लिहू शकतो किंवा या यल ओला कडून यल लिहू शकतो. ठीक आहे, चालेल. त्याच्यानंतर बघा आयदर ऑरची सेकंड केस. आता आपण आयदर ऑरची फर्स्ट केस पाहिली असं तुम्हाला समजली असेल. बघा सेकंड केस काय म्हणते, सब्जेक्ट प्रेडिकेट मस्ट बी सेम. बघा सब्जेक्ट प्रेडिकेट सेम पाहिजे. आयदर ऑरच्या पहिल्या केसमध्ये पण सब्जेक्ट प्रेडिकेट सेम पाहिजे होता, दुसऱ्या केसमध्ये पण तोच एक नियम आहे. त्याच्यानंतर काय म्हणते, बोथ कन्क्लुजन शुड बी इंडिव्हिज्युअली रॉंग. दोन्ही कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली रॉंग झाले पाहिजे. त्याच्यानंतर तिसरा नियम काय म्हणते, ऑल 3 सिम्बॉल ग्रेटर लेस इक्वल शुड बी इन द कन्क्लुजन, म्हणजे तिन्ही सिम्बॉल तुमच्या कन्क्लुजनमध्ये आले पाहिजे. बघा कसं, एक्झाम्पलवरून तुमच्या लक्षात येऊन जाईल. बघा हे एक्झाम्पल आहे, इथे बघा आता एच आणि के बद्दलचं रिलेशन विचारलेलं आहे. आपल्याला सांगताना सांगितलं आहे की एच हा लेस आहे के पेक्षा किंवा के हा ग्रेटर आहे एच पेक्षा. बघा आता ज्या वेळेस के पासून मी एच पर्यंत जातो त्यावेळेस बघा इथे मला अपोजिट सिम्बॉल आहे, इथे यम पाशी काय आहे, अपोजिट सिम्बॉल आहे. अपोजिट सिम्बॉल आहे म्हणजेच रॉंग आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, इथे म्हणताना बघा अपोजिट सिम्बॉल आले आणि कन्क्लुजनमध्ये ज्या वेळेस स्टेटमेंटमध्ये अपोजिट सिम्बॉल आले आणि कन्क्लुजनमध्ये काहीही विचारलं तर डायरेक्ट रिझल्ट काय येईल, रॉंग येईल. आता दुसरी गोष्ट पाहताना बघा एच के सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे. बघा पहिला नियम, दोन्ही कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली रॉंग पाहिजे, हो रॉंग आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट प्रेडिकेट सेम पाहिजे, हो सेम आहे. आता तिसरा नियम असा होता की आपल्या कन्क्लुजनमध्ये तिन्ही सिम्बॉल आले पाहिजे. बघा आपण 3 सिम्बॉल येतात का पाहू. बघा पहिला रिझल्ट काय आहे, एच लेस आहे के पेक्षा, नंतर एच इक्वल आहे, नंतर एच हा ग्रेटर आहे के पेक्षा. बघा इथे आपल्याला लेस भेटला, त्यानंतर इक्वल भेटला आणि नंतर ग्रेटर भेटला. एक सेकंड, नंतर आपल्याला ग्रेटर भेटला, म्हणजे आपल्याला हे तिन्ही सिम्बॉल भेटले, म्हणजेच आयदर 1 और 2 आर करेक्ट. हे दुसरी केस आहे, ही केस लक्षात ठेवण्यासारखी आहे. बघा काय आहे की सब्जेक्ट प्रेडिकेट सेम असले पाहिजे, त्याच्यानंतर दोन्ही कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली रॉंग असले पाहिजे, त्याच्यानंतर आपल्या कन्क्लुजनमध्ये 3 सिम्बॉल आले पाहिजे. बघा ना 3 सिम्बॉल सोडून दुसरा कुठला रिझल्ट येऊ शकतो का, एक तर तो म्हणते लेस आहे,
तो मध्ये इक्वल आहे आणि तो मध्ये ग्रेटर आहे. बघा एच आणि के बद्दल बोलायचं झालं म्हटलं म्हणजे या दोघांमध्ये 3 सिम्बॉल जर आले तर मला सांगा आपल्या चॅप्टरमध्ये या 3 सिम्बॉल सोडून दुसरे कुठले सिम्बॉल आहे का. म्हणजेच हे 3 सिम्बॉल जर प्रेझेंट असेल तर ते आयदर होते. बघा इथे चुकी होण्याचे चान्सेस असे पण असतात मुलांचे. चुकी कुठं होती लक्षात घ्या. बघा इथे एच ग्रेटर के किंवा एच लेस दॅन ऑर इक्वल टू के. ठीक आहे. आता हे जे झालं यात तिन्ही सिम्बॉल आलेले आहे. काय एच ग्रेटर आहे आणि एच लेस आहे किंवा एच इक्वल आहे. पण मीच जर याला असं लिहिलं एच ग्रेटर के किंवा के ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एच तर बघा इथे काय होईल. इथे तिन्ही सिम्बॉल आले आहे पण इथे काय केलं आहे फक्त सब्जेक्ट प्रेडिकेटची जागा चेंज केली आहे. आपली चुकी कुठे होते आपण पाहताना वाचताना. बघा मी तुम्हाला पहिलेही सांगितलं की सिम्बॉलमध्ये माणसांनी बाऊंड नाही राहू. आपण मिनिंगवर लक्ष द्या. काय म्हणलं एच ग्रेटर आहे हा ग्रेटर आहे. इथे काय म्हणतो के ग्रेटर आहे आणि इक्वल आहे. म्हणजेच काय आपल्याला दिसताना दिसते हाय ग्रेटर आहे हा ग्रेटर इक्वल आहे पण मिनिंग मात्र चेंज होत आहे. मिनिंग हा आहे की हा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे. म्हणजेच याचाही अर्थ तोच की एच पहिले ग्रेटर आहे के पेक्षा नंतर एच जो आहे तो लेस आहे के पेक्षा नंतर एच इक्वल टू के आहे. इथे पण तिन्ही सिम्बॉल आले. फक्त काय आहे तर सब्जेक्ट प्रेडिकेटची जागा चेंज केलेली आहे. ही एक गोष्ट आहे जिथं आपण कन्फ्यूज होऊ शकतो. पेपरमध्ये असं व्हायला नको म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे. ठीक आहे. आपण आता नेक्स्ट एक्झाम्पल पाहू काय म्हणते. बघा या एक्झाम्पलमध्ये काय होते इथं या एक्झाम्पलमध्ये खास करून मुलाच्या चुका होतात. बघा कसं इथे बघा ज्यावेळेस आपल्या स्टेटमेंटमध्ये अपोजिट सिम्बॉल आले आपण डायरेक्ट रॉंग करतो. हा ठीक आहे दोन्ही कन्क्लुजन रॉंग आहे. त्याच्यानंतर आपण चेक केलं सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे. आता दुसरी गोष्ट 3 सिम्बॉल आले पाहिजे. बघा आपण पाहत असताना आपल्याला इथं काय दिसतो की एच हा लेस आहे. बरं दुसरी गोष्ट इथे बघा काय आहे तर के ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे. आता बघा सिम्बॉल वाचताना आपण इथं लेस वाचला आणि इथं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू वाचला पण मिनिंग मात्र त्याचा चेंज झाला का हे लक्षात ठेवा. इथे काय होते इथे सांगताना सांगत आहे की एच हा लेस आहे के पेक्षा आणि या सिम्बॉलचा पण मिनिंग तोच होते की के काय आहे ग्रेटर आहे. आता के ग्रेटर म्हणा किंवा एच लेस म्हणा सारखंच आहे. लहान के लहान आहे म्हणा किंवा के एच मोठा आहे म्हणा याचा मिनिंग एकच आहे. बघा मग इथे पण तेच सेम होते. म्हणजे काय की के जो आहे तो ग्रेटर होतो आणि दुसरी गोष्ट एच इक्वल टू के म्हणजे आपल्याला इथं 3 सिम्बॉल नाही भेटले. इथं बघा काय होते की एच लेस आहे नंतर एच पुन्हा लेस आहे आणि एच इक्वल टू आहे. म्हणजेच बोथ दोन्ही कन्क्लुजन रॉंग आहे. इथं आयदरची केस लागणार नाही. म्हणजेच काय नायदर 1 नॉर 2 इज करेक्ट. हे समजलं असेल. हे जे यातले काही एक्झाम्पल आहे हे पुन्हा पुन्हा पहा तिथे तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. चुकण्याचे चान्सेस जास्त असतात आणि खास करून PO लेवलला अशा प्रकारचे एक्झाम्पल विचारण्याचे चान्सेस असतात जिथे मुलं अशा चुका करू शकतात. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. बघा इथे काय म्हणलेलं आहे आपल्याला स्टेटमेंट दिलेलं आहे. या स्टेटमेंटमध्ये आपल्याला पहिले म्हणलं की व्ही ग्रेटर दॅन इक्वल टू यस आणि व्ही लेस दॅन यस. बघा आता काय तर पहिले बघा सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे. दुसरी गोष्ट आता व्ही आणि यस आपल्या स्टेटमेंटमध्ये कुठे आहे ते पाहायचं आहे. बघा व्ही आणि यसला कनेक्ट करणारं कोण आहे यसला कनेक्ट करणारं यल आहे. म्हणजेच मी आधी याला असं लिहू शकतो का यल लेस दॅन ऑर इक्वल टू टी नंतर टी ग्रेटर यस आणि यल आणि व्हीचं रिलेशन काय आहे तर यल हा ग्रेटर आहे म्हणते व्ही पेक्षा. बघा आता व्ही पासून यस पर्यंत जात असताना मला इथे अपोजिट सिम्बॉल लागते आणि ज्यावेळेस अपोजिट सिम्बॉल लागते त्यावेळेस रिझल्ट डायरेक्ट काय तर दोन्ही कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली रॉंग आहे. बरं ठीक आहे. आता दोन्ही कन्क्लुजन रॉंग आहे का कारण की इथे अपोजिट सिम्बॉल आहे. दुसरी गोष्ट सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे. आता आपल्याला पाहिजे 3 सिम्बॉल येत आहे काय. बरं ठीक आहे. इथे काय होतो हा जो रिझल्ट घेतला तर इथं आपल्याला दिसते की व्ही जो आहे हा ग्रेटर आहे यसपेक्षा. नंतर हा रिझल्ट म्हणतो की व्ही जो आहे हा इक्वल आहे यसच्या आणि नंतर म्हणतो की यस जो आहे हा लेस आहे व्हीपेक्षा. म्हणजे मला इथं तिन्ही सिम्बॉल भेटतात. म्हणजेच आपला तिसरा नियम की तिन्ही सिम्बॉल हे आपल्या कन्क्लुजनमध्ये आले पाहिजे आणि जे की आले म्हणून आयदर 1 ऑर 2 इज करेक्ट. बघा इंडिव्हिज्युअली दोन्ही रॉंग आहे. सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे पण जर समजा चेक केलं तर तिन्ही सिम्बॉल आपल्याजवळ आहे म्हणून आयदर 1 ऑर 2 आर करेक्ट. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. बघा नेक्स्ट काय म्हणतं व्ही आणि एस बद्दल सांगितलेलं आहे. बघा तेच जे सेम मगाशी झाले तेच चुकी आहे. कशी बघा सब्जेक्ट प्रेडिकेट सेम आहे. दोन्ही रॉंग आहे कारण की त्यात काय म्हणतात अपोजिट सिम्बॉल आहे. नंतर बघा इथे रिझल्ट काय म्हणतो इथे म्हणतो की यस हा ग्रेटर आहे व्हीपेक्षा. नंतर पुन्हा जर आपण पाहिलं तर यस हा ग्रेटर आहे व्हीपेक्षा आणि नंतर यस हा इक्वल आहे व्हीच्या. इथे 3 सिम्बॉल होत नाही. बघा पाहत असताना तुम्हाला हे सिम्बॉल आहे जे दाखवत आहे की लेस आणि हे दाखवत आहे की ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू पण त्याचा मिनिंग मात्र इथं पाहिला तर तो सेम होते कारण की आपल्या सब्जेक्ट प्रेडिकेटची जे आहे ते जागा बदललेली आहे म्हणून इथे चुकण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. नंतर
लास्ट एक्झाम्पल आहे पहा काय म्हणतं कन्क्लुजन. क्यू ग्रेटर आहे म्हणते एलपेक्षा आणि यल हा ग्रेटर दॅन इक्वल टू क्यू आहे किंवा क्यू लेस दॅन इक्वल टू यल आहे. बघा आता क्यू आणि यलला कनेक्ट करणारा कोण आहे ते पाहायचं. बघा पहिले आपण जर स्टेटमेंटमध्ये चेक केलं तर मला यल इथे दिसतो, यल आणि यम या दोघांचं काहीतरी रिलेशन आहे, यम आणि क्यूचं या दोघांचं काहीतरी रिलेशन आहे. आता मला कनेक्ट करून पाहायचं आहे की ती गोष्ट प्रूव्ह होते का. बघा काय लिहिलं आहे, यम लेस दॅन ऑर इक्वल टू ई, ई लेस दॅन ऑर इक्वल टू यल आणि यम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू. बघा वाचताना मी काय वाचलं की यम ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू म्हणजे क्यूपेक्षा यम हा मोठा आहे किंवा क्यू लेस दॅन ऑर इक्वल टू यमही आपण त्याला म्हणू शकतो. बघा आता क्यूपासून यलपर्यंत जात असताना, क्यूपासून यलपर्यंत जात असताना इथे काय होतो की पहिलं जे आहे ते रॉंग आहे, कारण की इथं आपल्या स्टेटमेंटमध्ये जे सिम्बॉल पाहिजे ते नाही आहे. हा म्हणतो की क्यू ग्रेटर आहे पण इथे काय आहे, क्यू हा लेस आहे. ठीक आहे, म्हणून पहिलं रॉंग. दुसरी गोष्ट नंतर म्हणतो की यल ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू क्यू किंवा क्यू लेस दॅन ऑर इक्वल टू यल, तर आपलं दुसरं जे कन्क्लुजन आहे ते ट्रू होत आहे. म्हणजे काय झालं की आपल्याला सब्जेक्ट प्रेडिकेट सेम असून चालत नाही, तर दोन्ही कन्क्लुजन इंडिव्हिज्युअली रॉंग पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. आता पहा ज्यावेळेस आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करतो त्यावेळेस अशात काही क्वेश्चन घेण्याचे प्रयत्न केले मी की जिथे विद्यार्थ्याची चुकी होऊ शकते. ठीक आहे, चालेल. अशी आशा करतो की तुम्हाला समजलं असेल. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या SUBT चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काही डाऊट असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ठीक आहे, थँक्यू. स्टे सेफ, स्टे हेल्दी.